चहल आणि धनश्री, हार्दिक पांड्या आणि नताशा आणि आताच समोर आलेलं प्रसन्ना शंकर यांचं मॅटर. दिवसेंदिवस डिवोर्स केसेस वाढतात, पण प्रसन्ना शंकर यांचं मॅटर वेगळं. रिपलिंग कंपनीचे सहसंस्थापक असणारे, कोट्यावधी प्रॉपर्टीचे मालक असणारे, दिसायलाही हँडसम असणाऱ्या प्रसन्ना शंकर यांची कहाणी काही वेगळी नाहीये. म्हणजे मी हे यासाठी म्हणते कारण त्यांनी एक्स हँडलवर जी पोस्ट केली आहे त्या पोस्टला जवळपास 8.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत आणि लोक विचारतायत की चला आपले समजा डिवोर्स होत असतील, आपल्या बायका बाहेर काही कुटाणे करत असतील तर आपल्याकडे पैसे नाही, आपण दिसायला चांगले नाही म्हणून होत असतील, पण नेमकं यांना काय होत असेल? आता या बाईचा नवरा मोठा उद्योगपती, कोट्यावधींची प्रॉपर्टी, दिसायलाही चांगला, 10 वर्ष लग्न झालेत होऊन, 9 वर्षाचा मुलगा आहे, तरीही यांना बाहेर काशी का करायची असते? म्हणजे असे लोक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत आणि त्यामुळे प्रसन्ना शंकर यांच्यावरती बोलायला अनेक लोक समोर आले. प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली, बायकोचं अफेअर, त्यांची प्रायव्हेट चॅट, हॉटेल बुकिंग पर्यंतची सगळी माहिती दिली. पत्नीच्या ज्या व्यक्तीसोबत अफेअर आहे त्या व्यक्तीचं नावही उघडकीस केलं आणि आपला कसा मानसिक अत्याचार केला गेला आहे हे सगळ्या गोष्टींवरती ते खुलेपणाने बोलले. पण मग प्रश्न पडतो की कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे, नवराही दिसायला ठीकठाक आहे, चांगलं जर सगळं सुरू आहे, तर मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मुली किंवा मुलं, स्त्रिया किंवा पुरुष का म्हणून करतात? यावरती तुम्ही व्यक्त व्हा. या मॅटरबाबत तुमचं काय मत आहे? जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचंही ओपिनियन या विषयावर नक्की घ्या.